तर नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली ती सकाळी 4:15 वाजता. कारण आज आपण जाणार होतो ट्रिपला आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत. त्यानंतर 5 वाजता आपण सगळं आवरून निघालो पप्पांना घेऊन गुंजामावरती, कारण तिथं आपली गाडी येणार होती. तसं सकाळ सकाळी अंधार तर बराच होता, पण काय ट्रिपला तर जायचं होतं. तशी थंडी बरीच वाजत होती बरं का, पण काय हरकत नाही. तसं मित्रांनो, आम्ही आज 3 ठिकाणी जाणार होतो, जसं लोहगड, टेकोनागड आणि एकविरायला. त्यानंतर मित्रांनो, मी गाडीत बसून आलो राजुरीला, कारण तिथून अभिषेकला आणि सुशांतला घ्यायचं होतं. त्यानंतर आम्ही गाडीला नारळ बिरळ फोडला आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो ते लोहगडाच्या दिशेने. तसं खरं सांगायला गेलं तर याच्या आधी बरेचसे आम्ही प्लॅन केले ते ट्रिपला जाण्यासाठी, पण हा पहिला प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला होता. मित्रांनो, आम्ही लोहगडाकडे जाताना आपल्याला खेडचा घाट लागला बरं का. तिथं तसं धुकं थोडंच होतं, पण थंडी बरीच होती. त्यानंतर आलो आम्ही चाकणमध्ये. तिथं बरेचसे लोक रस्त्याला होते बरं का, काही वॉकिंग करीत होते तर काही कामाला निघाली होती. तसंच बिल्डिंगही बरेच होते तिथं, पण आपण काय गाड्या ओव्हरटेक करीत निघालो पुढं. त्यानंतर मित्रांनो, आम्ही बराच प्रवास करून पोचलो कारल्यामध्ये, कारण तिथं लई भूक लागली होती. मग म्हणलं चला इथंच नाश्ता करू. तिथं आम्ही थांबलो ओम स्नॅक सेंटरला नाश्ता करण्यासाठी. तिथं तसं साऊथ इंडियन डिश होत्या बरं का. मग म्हणलं चला इथंच नाश्ता करू. त्यानंतर मित्रांनो, आम्ही पोटभर नाश्ता करून निघालो परत कारण गाडी जरा आपण बाजूला लावली होती. तसं तिथं बघायला गेलं तर गाड्या लयच भारीतल्या होत्या बरं का, आजूबाजूला लावलेल्या. तसं मित्रांनो, कारल्यामधून लोहगड फक्त काहीतरी 7.5 किलोमीटरच राहिलं होतं बरं का. पुन्हा गाडीत बसून आम्ही निघालो लोहगडच्या दिशेने. तसं जाताना तिथं वातावरण जरा जंगल टाईपच होतं बरं का. त्यानंतर मित्रांनो, आम्ही शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली गड चढायला. तसं सुरुवातीला काही वाटलं नाही बरं का गड चढताना, पण खरी मजा झाली पुढं. त्यानंतर मित्रांनो, आम्ही बऱ्यापैकी गड चढून वरती आलो आणि तिथून आजूबाजूचा परिसर बघायला लागलो. आजूबाजूला धुकं बरंच दिसत होतं बरं का तसं. त्यानंतर मित्रांनो, आम्ही तलाव बघितलं. त्याचा आकार काहीतरी राजाचा राजमुकुटासारखा दिसत होता बरं का. आणि इकडं बाजूच्या साईडला मोठ्या हॉटेलचं काम चालू होतं कोणते तरी. त्यानंतर पुन्हा आम्ही दम खाऊन सुरुवात केली गड चढायला. तसं आमची हालत खराबच झाली होती बरं का, पायऱ्या असून. आणि मित्रांनो, सांगायला गेलं तर शिवाजी महाराजांनी हा गड अवघ्या वयाच्या 18व्या वर्षी जिंकला होता. गडाच्या बऱ्याचशा पायऱ्या वर चढून आल्यानंतर आम्हाला दिसला तो गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा या गडाचा पहिला दरवाजा आहे. आणि तिथंच बाजूला या गणेश दरवाजाबद्दल माहिती दिलेली आहे. तिथल्या दरवाजाची आणि कड्यांची रचना बरीच मजबूत होती. गणेश दरवाजामधून आत आल्यानंतर तिथं बाजूला तोफ ठेवल्या होत्या. त्यानंतर पुन्हा गड चढून आम्ही थोडं वर आल्यानंतर आम्हाला दिसला तो नारायण दरवाजा. तसा नारायण दरवाजाचा आकार बराचसा उंच होता. मित्रांनो, अर्धा गड वर चढून गेल्यानंतर तिथं सुशांतला टुरिस्ट गाईड भेटला. त्यानंतर मित्रांनो, पूर्ण गड वर चढून गेल्यानंतर तिथं दरवाजातच
अख्ख्या किल्ल्याचा आराखडा लावला होता. तिथे मित्रांनो आपला कॅमेरा हळूचवर काढला आणि आजूबाजूचा परिसर बघायला लागलो. तिथे मित्रांनो गडाच्या वरती प्रसन्न वातावरण होतं. मग काय आपण लागलो व्हिडिओ काढायला. मित्रांनो गडावरती जुन्या काळातल्या तोफ पण होत्या. त्यानंतर मित्रांनो आम्ही लागलो गडावरती फिरायला. तिथे वरती आजूबाजूला बरेचसे बारकाले तलाव बनवले होते पाणी स्टोअर करण्यासाठी. तसेच मित्रांनो लोहगडावरती खोल्या बनवल्या होत्या गुहेसारख्या धान्य ठेवण्यासाठी. आणि ही खोली फक्त दगडांच्या 4 खांबांवर उभी होती. त्यानंतर मित्रांनो आम्ही फिरत फिरत अजून पुढे आलो बरं का. तिथं पण एक खोली बनवलेली होती. पण या खोलीचं विशेष म्हणजे याला कुठंच कोणत्या प्रकारचा वरती सपोर्ट दिलेला नव्हता. पण इथं हे बारकाले खड्डे का बनवले होते ते नाही कळालं बरं का. मित्रांनो आम्ही फिरत फिरत अजून पुढे आल्यानंतर तिथे आम्हाला दिसलं 16 कोटी तलाव. मित्रांनो हा तलाव लोहगडावरचा सगळ्यात मोठा तलाव आहे आणि याचा आकार खूप मोठा आहे. त्यानंतर मित्रांनो आम्ही अजून पुढे निघालो विंचूकडा पाहण्यासाठी. विंचूकडे जाण्यासाठी तशी बंदी लावली होती बरं का. कारण पुढच्या साईडला तसं कंपाऊंड व्यवस्थित नव्हतं. आणि या विंचूकड्याबद्दल सांगायचं झालं तर याचा आकार हा विंचूच्या नांगीसारखा होता. त्यानंतर मित्रांनो आम्ही लोहगडावरती जेवून निघालो तिकोनागडासाठी. लोहगड आणि तिकोनागडामध्ये जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहे. त्यानंतर मित्रांनो आम्ही 20 किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो तिकोनागडाच्या पायथ्याशी. आणि तिकोनागडाच्या पायथ्यापासूनच आम्हाला सुंदर असं तिकोनागडाचं दृश्य दिसायला सुरुवात झाली होती. त्यानंतर मित्रांनो आम्ही गाडी पायथ्यापाशीच लावली आणि तिथून निघालो पाय गड चढण्यासाठी. तसं तिकोनागडाचं दृश्य खूपच भारी दिसत होतं बरं का. तिथे मित्रांनो आजूबाजूला बघायला गेलं तर अख्खं जंगलच होतं बरं का. आणि तसंच कॅम्पिंगला जागा होती. पण तिथे मित्रांनो वातावरण लय दमट होतं. असं वाटत होतं की पाऊसच येईल. त्यानंतर मित्रांनो आम्ही खरी सुरुवात केली गड चढण्यासाठी. तिथं आजूबाजूला तर अख्खं जंगलच होतं. तसंच झाडं झुडपं बरेच होती बरं का. त्यानंतर मित्रांनो आम्ही बरंच वर आल्यानंतर तिथं आम्हाला दिसलं मारुतीचं एक मंदिर. तिथे लिहिलं होतं चपेटदान मारुती. अजून वरती आल्यानंतर आम्हाला दिसलं महादेवाचं मंदिर. ते मंदिर गुहेच्या आतमध्ये बनवलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो आम्ही अजून वरती आल्यानंतर आम्हाला पायऱ्या लागल्या बरं का. पण त्या पायऱ्यांचा स्लोप लयच वरती होता. गडाच्या अवघड पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आणि वरती येऊन आजूबाजूचा परिसर बघायला लागलो. तसा आजूबाजूचा परिसर खूपच भारी दिसत होता बरं का. पण तरी धुका असल्यामुळे एवढा काही क्लिअर दिसत नव्हता. त्यानंतर मित्रांनो आम्ही तिकोनागड उतरून निघालो एकवीर आईच्या दर्शनासाठी.
तिकोनागड ते एकविरा आईचं मंदिर यामध्ये जवळपास 33 किलोमीटरचं अंतर होतं. मित्रांनो, 33 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो एकविरा आईच्या डोंगरापाशी आणि त्यानंतर सुरुवात केली डोंगर चढण्यासाठी. तिथे वरती आजूबाजूला बरेच हार आणि ओटीवाले पण होते, तसेच बारकाल्या मुलांची खेळणी देखील तिथे भेटत होती. त्यानंतर बऱ्याचशा पायऱ्या वर चढून आल्यानंतर आम्हाला दिसायला सुरुवात झाली ते एकविरा आई बसलेली लेणी आणि तसेच एकविरा आईचं मंदिर. तिथे मित्रांनो आजूबाजूला बऱ्यापैकी माणसं होती बरं का, पण लय गर्दी नव्हती. तसेच मित्रांनो देवीच्या बाजूला प्रसन्न वातावरण होते. बरेचसे भक्त मंडळी आईच्या दर्शनासाठी आलेले होते. तिथेच मग मंदिराच्या प्रसन्न वातावरणात आम्ही एक ग्रुप फोटो काढला. त्यानंतर मित्रांनो आम्ही देवीचे दर्शन घेऊन निघालो गाडीच्या दिशेने आणि जाता जाता तिथे थोडा प्रसाद वगैरे घेतला. मित्रांनो त्यानंतर आम्ही सगळं उरकून निघालो घरच्या दिशेने आणि सकाळी जसे थंड वातावरण खेडच्या घाटामध्ये होते तसेच ते वातावरण संध्याकाळी तयार झाले होते. त्यानंतर मित्रांनो आम्ही बऱ्याच वेगाने घाट उतरलो बरं का, पण त्यानंतर पुढे बरंच मोठं ट्रॅफिक आम्हाला लागलं आणि या ट्रॅफिकमध्ये आमचा जवळपास अर्धा तास निघून गेला. मित्रांनो त्यानंतर आम्ही ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर आलो द्वारका हॉटेलला जेवण करण्यासाठी, कारण लय भूक लागली होती. तसं हॉटेलचा आजूबाजूचा एरिया बराचसा क्लीन अँड क्लिअर होता. त्यानंतर मित्रांनो आम्ही हॉटेलमध्ये येऊन जेवणासाठी मोठा टेबल पकडला. तसं सांगायला गेलं तर मित्रांनो जेवणाची क्वालिटी ही बेस्ट होती. तसेच भाजीला क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही होती. मित्रांनो आम्ही जेवण वगैरे मस्त करून निघालो परत घराच्या दिशेने आणि पाहू शकता हे सगळे कसे झोपलेत. यांना एक तर जेवण जास्त झालं असेल किंवा सकाळी झोप नसन झाली यांची. त्यानंतर मित्रांनो आपण पोहोचलो आळे फाट्यावरती आणि अभिषेकला आपण आळे फाट्यावरती सोडलं, कारण त्याला तिथं काहीतरी काम होतं आणि त्याला बाय बाय करत आपण निघालो. त्यानंतर मित्रांनो आपण राजूरीत येऊन सुशांत डॉनला सोडले, कारण तिथं त्याचा भाऊ घ्यायला येणार होता त्याला. शेवटी आपण पोचलो गुंजावाडीत आणि बराच टाईम झाला होता, मग गाडी डायरेक्ट घराकडेच घेतली. त्यानंतर मित्रांनो आपण पोचलो घरापाशी आणि तिथं आपल्या बॅग वगैरे काढून घेतली. सगळं रुकून आपल्या गँगला केला आपण बाय बाय आणि असा प्रकारे केला आजचा व्लॉग दी एंड. मित्रांनो आपला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.